आणि यज्ञ प्रणव स्पोर्ट्स या संघाकडून सलामीचे दोन्ही फलंदाज आपण या ठिकाणी मैदानात पाहू शकता. गणेश डिंगोरे, मिस्टर 360 धोनी. नक्कीच आपण या ठिकाणी या खेळाडूला मैदानात पाहू शकता. त्यांच्या सोबत दुर्गेश शिरसाट ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात आलेली आहे. त्याचप्रमाणे दिशान स्पोर्ट्स गोठेकरच्या वतीने सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे जयंत डिंगोरे. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. षटकातला पहिला चेंडू आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आहे मागील वर्षीचा गोठेकर प्रीमियर लीगचा हा चॅम्पियनचा संघ दिशान स्पोर्ट्स गोठेकर आणि या संघाचे पॅकर्स मालक आहेत राहुल अनंत डिंगोरे यांच्या मालकीचा हा संघ आज पुन्हा एकदा 2025च्या पर्वात 30 दहशत घेऊन मैदानात या ठिकाणी उतरलेला आहे. षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय जयंत. सामना करेल बॅट्समन मिस्टर 360 गणेश डिंगोरे धोनी. आणि फुलटो चेंडू त्यावर सुंदर असा फटका आणि 4 धावेने संघाचं खातं खोललंय गणेश डिंगोरे याने. चौकार. षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटो चेंडू त्यावर प्रहार केलेला आहे गणेश डिंगोरे याने आणि चेंडू सीमारेषेच्या पार. पुन्हा एकदा षटकार. प्रयत्न फलंदाजाला बीट करण्यात यश मिळालंय. गोलंदाज जयंत याला सुंदर चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच कमबॅक केलं या चेंडूवर गोलंदाज जयंत याने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 10. चांगली फलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल गणेश डिंगोरेची. षटकातला चौथा चेंडू घेऊन जातोय जयंत. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि षटकारांच्या ठिकाणी आग ओकतोय फलंदाज गणेश डिंगोरे. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू पंच आम्हाला वाईट घोषित करतायत. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 17. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक आणि धावसंख्येचा ओघ हा झपाट्याने वाढत आहे. आता मात्र उंचावरून टोलवलेला चेंडू कोणताही क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू सीमारेषे पार. या ठिकाणी 6 धावेसाठी पुन्हा एकदा षटकार. गणेश डिंगोरेला या ठिकाणी तुम्हाला बीट करावंच लागेल. षटकातला पुन्हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस आणि आलेल्याच दिशेने चेंडूला
भिरकावून दिले 6 धावेसाठी. पुन्हा एकदा षटकार. क्या होते ती 29 आणि वैयक्तिक 28 धाव्यांवर खेळतोय गणेश डिंगोरे. सुंदर अशी फलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि दिशांत स्पोर्ट्सच्या कर्णधाराने नक्कीच गोलंदाजीचा भार दिलाय. आदित्य वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो आदित्य आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा षटकातला दुसरा चेंडू घेऊन जातो आदित्य. आणि कार्पेटच्या सहाय्याने टोलवलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर म्हणावं लागेल. मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धावेच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 34. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक. नक्कीच पहिल्या षटकात ज्याने धुमाकूळ घातलेला तो गणेश डिंगोरे आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेला आहे. सामना करेल गणेश डिंगोरे. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पंच आम्हाला घोषित करतायत वाईट चेंडू. स्वैर मारा या ठिकाणी म्हणावं लागेल. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 35. नक्कीच या स्पर्धेमध्ये आमचे सर्व ग्रामस्थ अशोकजी भेरे साहेब, सुरेशजी डिंगोरे साहेब, कोंडूजी डिंगोरे साहेब, रामजी डिंगोरे साहेब आणि जे जे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर आले त्या सर्वांच्या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आता मात्र या ठिकाणी रिवर्स अटेम्प्ट आणि फटका यशस्वी. सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातोय आदित्य. आता मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू पुन्हा एकदा 4 धावेंसाठी. नक्कीच चौकार आणि षटकारांची या ठिकाणी तुफान अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातला पुन्हा एकदा चेंडू आणि टोलवलेला चेंडू पुन्हा एकदा षटकार. धावेंचा डोंगर या ठिकाणी
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 51. दोन्ही फलंदाज या ठिकाणी थांबायचं नाव नाही घेत. नक्कीच व्यासपीठावर आगमन झालेले आमचे सन्माननीय अतिथी बाळा डिंगोरे आणि या ठिकाणी त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर डिंगोरे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन, त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर यज्ञ प्रणव स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली ती 51. नक्कीच ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल. वैयक्तिक 3रं षटक घेऊन येतोय महेश आणि या ठिकाणी फलंदाज बाद. नक्कीच महेशचा पहिला चेंडू व्हाईट, मात्र फलंदाज बाद करण्यात, जोडी फोडण्यात त्याला यश मिळालंय. षटकातला पहिला चेंडू सामना करेल साई. घेऊन जातोय गोलंदाज महेश, फिरकीचा गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला कोणत्याही प्रकारे चेंडू समजला नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. धन्यवाद सनी सर. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय यज्ञ आणि त्यांच्या दिशांत 11 हा सामना. इथे टाकलेला हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटच्या रूपाने एक धाव येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 53 या धावफलकावर. 3रं षटक मैदानामध्ये मार्ग असतं. मॅक्सीचा हा बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळलाय चेंडू डॉट. पंचांकडे अपील आणि विकेट. फलंदाज बाद. मैदानामध्ये खेळत असताना दिशांत 11 हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करतोय दिशांत 11. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश टिंगरे. का बॅटिंग केले गणेशने आतापर्यंत. षटकार चौकारांची आतिषबाजी. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. कुणाल. कुणाल बसवंत यांना आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 4.
हॅलो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मॅक्सी या षटकामध्ये कमबॅक करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला दिशांत 11. फिरकीचं आक्रमण मैदानामध्ये मॅक्सीचं चालू आहे. चांगली गोलंदाजी. ते मैदानामध्ये शूज बूज व क्रिकेट खेळावं लागेल. एक सिंगल काढून गणेश डिंगोरेला द्यावी लागेल, कारण आक्रमक फॉर्म मध्ये तो खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतात. चेंडू सातत्यानं डॉट जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅक्सी अजून एक चांगला चेंडू, तिथे फटका देखील तितकाच चांगला आहे. कुणाल यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय तो गणेश डिंगोरेने. एक धावेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 54 या धावसंख्येवर. पहिले षटक आपण पाहिलं जिथे 29 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळाल्या. मॅक्सी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर गणेश डिंगोरे. मॅक्सीचा बॉल रडार मध्ये आणि त्याला पाठवलंय सीमा पार. गणेश डिंगोरेच्या पाठमधून ब्लास्ट, षटकार. जी मात्र पाहायला मिळाली गणेश डिंगोरेची, का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण आई गावदेवी चषक पाहिलं, तिथे 2 अर्धशतक आणि आज गोटेकर प्रीमियर लीगला सुरुवात झाली, तिथेही पहिलं अर्धशतक गणेश डिंगोरेच्या नावावर. मला वाटतं षटकार हॅट्रिकही गणेश डिंगोरेने कंप्लीट केलेली आहे. एक जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये करतोय. मॅक्सी तयार. मॅक्सीचा हा बॉल आणि इथे गणेश डिंगोरेचा खेळ समाप्त. मॅक्सीला विकेट, त्यानंतर सेलिब्रेशन. फलंदाज बाद. आठ बॅटर मैदानामध्ये सिद्धू पवार. पवार का पावर आज आपल्याला पाहायला मिळेल का ते आपल्याला पाहायचं. यज्ञ प्रणब 11 आणि त्यांच्या विपक्ष दिशांत 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 4 मध्ये राहुल यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर.
न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्धू पवार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. खास करून अनेक मान्यवर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचाही हे षटक संपल्यानंतर विशेष सन्मान आपण करणार आहोत. इथे राखलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रनआउटची संधी डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज वाचलेले आहेत. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. राहुल तयार आहेत. धापलकापर धावसंख्या सध्याच्या घडीला वाढेल, जाऊन पोहोचेल ती 61. इथे बिग हिट पवार की पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिद्धू त्याने ठोकला हा षटकार. अप्रतिम षटकार आपण पाहिला सिद्धू यांच्या पॅटमधून. संघाची धावसंख्या धावपलकावर 67. ब्रिलियंट नॉक सध्याच्या घडीला पेश करत असताना अजून एक आडव्या बॅटनं आता डीप मिड विकेटला चेंडू नाही थांबणार, जाऊन पोहोचेल सीमापार. घोटेगर प्रीमियर लीग ट्रिमिंडस सिक्सर. पावर दाखवत असताना मैदानाच्या तिसरा बॉल आणि तिसरा ही चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. जैन डिंगोरे होते ते बनतील आता दर्शक. चेंडू सीमा पार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 80 या धावसंख्येवर. यज्ञ प्रणव 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांना फाईट देत असताना दिशांत 11. दिशांत 11 मागील वर्षीचे चॅम्पियन आहेत. इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला. बाईच्या रूपाने एक सिंगल. षटकाची समाप्ती. 81 ऑन द बोर्ड. 4 षटकांचा खेळ समाप्त. संधी देवा डीजे मितला. फिरकीचा जाळा
जे रचलं जात आहे भिनलं जात आहे त्यामध्ये फलंदाज फसतात. मॅक्सी ची गोलंदाजी अप्रतिम. गोलंदाजी मार्कवर तयार. मॅक्सी स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला सिद्धू पवार. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका सिद्धू पवार यांच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. धावफलकावर धावसंख्या 85 85 धावा धावफलकावर. मॅक्सीच्या विरोधात देखील सिद्धू पवारचं आक्रमण. 5 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. गाव चॅम्पियन गावातील प्रत्येक खेळाडू आज आपला कसब लावेल. इथे टाकलेला बॉल सिद्धू पवारचा फटका दमदार आहे. फक्त षटकारांची भाषा बोलतोय. पवार की पावर. 6 रन. खास करून व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक प्रसाददादा डोंगरे उपस्थित होतात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मोस्ट वेलकम. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी खास करून जे मात्र आपल्याला पाहायला मिळते त्या मान्यवरांचा विशेष सन्मान आपण हे षटक झाल्यानंतर करणार आहोत. मॅक्सीचा बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 93 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 100 होणार का ते पाहायचे आपल्याला. सिद्ध ऑन स्ट्राईक. मॅक्सी इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 95. यज्ञ प्रणव 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्यांच्या विपक्ष दिशांत 11 मागील वर्षीचा चॅम्पियन गणेश डिंगोरे. जबरदस्त फलंदाजी. पहिलं अर्धशतक. पहिली षटकार हॅट्रिक. जबरदस्त कामगिरी गोटेकर प्रीमियर लीग मध्ये. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे सिद्धू रन आउट. दादा डिंगोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात आणि मान्यवरांचा विशेष सन्मान मान्य श्री सुरेश डिंगोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचा विशेष आभार. मान्यवरांचा केला जातोय हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर रोहन यांच्या वतीनं. तदनंतर आतिश बांडे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण बाळा डिंगोरे यांचा विशेष सन्मान सुमात्र करणार आहोत.
तदनंतर विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी सनी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर डिंगोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. ज्ञानेश्वरजी डिंगोरे यांचा विशेष सन्मान सनी यांच्या शुभ हस्ते केला जातो. मोस्ट वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा आतिश यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते बाबाराम पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं गोटेगर प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिला. 7 स्टार चे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. प्रथमतः टॉस करा, तदनंतर फोटो क्लिक केले जातील. अमित, प्रथमतः टॉस करून घ्या. PNP फॅमिली सलून आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार. या संघाचा आयकॉन कोण आहे 7 स्टारचा? हॅलो, अमित बांडे. आणि दुसऱ्या बाजूला PNP फॅमिलीचा नक्कीच अशोकजी भेरे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल की या पुढील सामन्याची नाणेफेकी आपल्या हस्ते केली जाईल. आपण टॉस का बॉस या कक्षेत या ठिकाणी यायचंय. 7 स्टार संघाचे कर्णधार, त्याचप्रमाणे PNP फॅमिली सलून या संघाचे कर्णधार. यापुढील होणारा सामना PNP फॅमिली सलून गोठेगर त्यांच्या विपक्ष 7 स्टार प्रशांतजी गवाळे साहेबांचा मालकीचा संघ PNP सलून गोठेगर, त्याचप्रमाणे आतिजी डोंगरे साहेबांच्या मालकीचा संघ 7 स्टार्स गोठेगर. या दोन्ही सामन्यामध्ये नाणेफेकी करत आहेत आमचे मान्यवर सन्माननीय अशोकजी भेरे साहेब. नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय PNP फॅमिली सलून गोठेगर आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी 7 स्टार या संघाला. नक्कीच या ठिकाणी यज्ञ प्रणव या संघाचे संघमालक प्रणव कांबडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. रोहन सर सांगतील तशा पोच द्या तुम्ही सगळ्यांनी. नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावर गोठेगरचे मनोहरजी भोईर साहेब यांचा आगमन झालंय. विनंती असेल या ठिकाणी व्यासपीठावर आपण स्थानबद्ध व्हावं. चला मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतमध्ये 12च खेळाडू असतील, याची नोंद घ्या.
सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ध्रुव स्ट्रायकर एंडवर जयंत डिंगोरे. फार महत्वाची इनिंग राहील जयंत डिंगोरेची आता या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. संघमालक खास करून रमेश डिंगोरे, गणेशजी कांबळी साहेब, दिलीप शेठ धुमाळ प्रसिद्ध उद्योजक यांनी टी शर्ट सौजन्य केलेले. संघमालक गणेशजी कांबळी, रमेशजी डिंगोरे, यज्ञ प्रणव 11 हा संघ. पहिलाच बॉल सुंदर असा फटका गॅप मध्ये, चेंडू सीमा पार, जयंत डिंगोरे च्या पाठमधून चौकार. पाहतायत 97 धावांचं 5 षटकांमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. ध्रुव स्ट्रायकर एंडवर जयंत डिंगोरे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये केले जाते परिवर्तन. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 5. फाइन द बोर्ड 5 धावा धावफलकावर. इथे बिग हिट, व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिक्स आणि चेंडू सीमा पार, जबरदस्त टोला षटकार. इथे टॉपेज लागलाय. चेंडू हवेत, डाऊन द बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल पकडलाय, फलंदाज बाद. आज बाद होतील. राहुल यांची महत्वपूर्ण विकेट ध्रुवने मिळवली. चांगला झेल टिपला गणेश डिंगोरेने. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर धावसंख्या 11. ध्रुव तया. इथे राखलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावे लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. सुमात्र आपल्याला पाहायला मिळतो व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. मॅक्सी मैदानाच्या आतमध्ये. मॅक्सीच्या पाठमधून आता फटके घ्यावे लागतील. इथे टाकलेला हा बॉल, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका षटकार. मॅक्सीच्या बॅटमधून 6. हा चौकार.
गोलंदाजी मार्कवर साई. गाव चॅम्पियन क्रीडा स्पर्धात भावाविरुद्ध भाऊ आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला मोठा बंधू गोलंदाजी करतोय, छोटा बंधू स्ट्रायकर एंडवर आहेत. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 22 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्यावरती सध्याच्या घडीला चाललेले आहेत देशांत 11. साईचा बॉल फटका इथे सुंदर आहे. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. जयंतच्या बॅटमधून हा चौका. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26. इथे अजून एक चांगला फटका गॅप मध्ये चेंडू सीमा पार. मोठ्या भावावर छोट्या भावाने केलेलं आक्रमण येतोय चौकार. धावफलकावर धावसंख्या 30. शॉट ऑफ लेंथ. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 32. 32 धावा. इथे आज 100 धावा देखील कमी पडतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. साईला इथे टाकलेला हा चेंडू वेगात वेगात टाकला. वेगावर स्वार होत असताना हा चेंडू डॉट आहे. हा चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर 32. 10 धावा 4 बॉल मध्ये आतापर्यंत खरचल्यात गोलंदाज साईने. त्यामध्ये 2 चौकार, एक डबल, एक डॉट बॉल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 33. 33 धावा. 33 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. साई. साईचा बॉल फुल टॉस फ्लिक. जबरदस्त टोला षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल ती आता 39. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकामध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या 17. अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. फार मोठं आक्रमण मैदानाच्या जयंत डिंगोरेचं. कमबॅक करावं लागेल. 5 षटकांच्या लढतीमध्ये इथे तुम्हाला 97 धावा डिफेंडच्या मात्र करायच्यात. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका फ्लॅट सिक्सर. 6 रन. धावफलकावर धावसंख्या 45. शेवटचे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 52 हे लक्ष.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. धोनी, गणेश टिंगोरे गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. फार महत्वाचं षटक हाताळण्यासाठी ते तयार आहेत. कारण ते पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेस आपण 97चा पाठलाग करतायत, ज्या धावा आवश्यक होत्या त्या बनवलेल्या आहेत दिशांत 11 ने. गणेश टिंगोरे, धोनी, पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ डायरेक्ट हिट, धोकादायक ठरू शकले असती. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 46 धावा. दोन्ही हाताने गोलंदाजी करू शकतो असा गणेश डिंगोरे. धोनी आपण पाहतायत कशा प्रकारे गोलंदाजी होती त्या पाहायचं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. जयंत त्याचा खेळ फार महत्वाचा आहे मॅच मध्ये. आतापर्यंत भरपूर चांगलं प्रदर्शन जयंतचं राहिलं. गणेश डिंगोरे विकेट. व्हॉट अ शॉट. समालोचन कक्षाला सलामी. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. अर्धशतक कंप्लीट आहे दिशांत 11चं. 1 बाद 52. इथे बिगेट आणि पुन्हा एकदा सेम कॉपी त्याच फटक्याची. षटकार. कोणतीच धावा वसूल केल्या होत्या. आता गणेश डिंगोरे गोलंदाजी मार्कवर 3 बॉल मध्ये 13 वसूल केलेल्या आहेत. ते जयंत डिंगोरेने जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत. जशाच तसं प्रत्युत्तर आहे. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की ते धावा कमी पडतील आता जेवढ्या बनवल्या जातील तेवढ्या. धावफलकावर धावसंख्या 58. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत. अजूनही 39 धावांचं लक्ष. 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू 39 धावा. दिशांत 11 यज्ञ प्रणव 11च्या विरोधामध्ये. गणेश आणि हा लगातारचा तिसरा. एका लाईन मध्ये 3 षटकार. जयंतने ज्यावेळेस गोलंदाजी केली, गणेश डिंगोरेने त्याच्या विरुद्ध षटकार हॅट्रिक कंप्लीट केली. 4 षटकार खेळले होते लागोपाठ. आता गोलंदाजी मार्कवर गणेश डिंगोरे आला. जयंत डिंगोरेने त्याच्या विरुद्ध लगातार 3 षटकार खेळलेले आहेत. चौसष्ट धावा आणि हा लगातारचा चौथा. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर. हल्ल्या बाजी मैदानाच्या 70 ऑन द बोर्ड. 70. ऑन द बोर्ड. 49 वर जयंत आणि चेंडू हवेत. हा लगातारचा 5वा षटकार. त्याचबरोबर अर्धशतक कंप्लीट. जयंत डिंगोरे अभिवादन करायचं प्रेक्षक वर्गाचं. जबरदस्त फलंदाजी जयंत डिंगोरेची. अर्धशतक कंप्लीट. 5 बॉल 5 षटकार.
गडबड झाली होती. 57 धावा जयंत डिंगोरेच्या, परंतु अर्धशतक आले हे तितकंच महत्वाचं. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 76, बनवायच्यात विजयासाठी 21, शेवटचे 12 चेंडू. धनु धनु आलेत गोलंदाजी मार्कवर. मागील वर्षीचा चॅम्पियन जबरदस्त प्रदर्शन करतोय मैदानाच्या आत. 12 चेंडू 21, समीकरण होतं 30 बॉल 97, आले 12 बॉल 21 वर. गोलंदाज सय्या इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकला धनुने. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 11 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं अर्धशतक गणेश डिंगोरेचं, दुसऱ्या इनिंग मध्ये जयंत डिंगोरेचं. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका दमदार आणि चेंडू जायला तर सीमा पार येतोय हा चौकार. सहा बॉल मध्ये 6 षटकार आलेले आहेत ते गणेश जैन डिंगोरेच्या बॅटमधून. या अगोदर जे षटक टाकलं होतं तिथेही 2 षटकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले होते साईच्या विरुद्ध, म्हणजे 7 आलेत एका लाईनीत. चौकार आला 4. षटकातील 9 चेंडू 13. इथे बिग हिट डाऊन द बॉल फिल्डर, ते बनतील दर्शक षटकार. इथे फक्त षटकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत, म्हणजे बॉल मैदानाच्या आतमध्ये राहत नाही. तरी 12 खेळाडू आहेत तरी. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आहे, त्या तळा चेंडू डॉट. म्हणजे आता दोन्हीलाही कळालं असेल गोलंदाजी करणं किती अवघड आहे. खास करून म्हणजे प्रत्येक वेळेस आपण पाहिलं अनेक गोलंदाज जे रती महारथी आहेत त्यांच्या विरोधात खेळत असताना धोनीने 20-20, 25-25 धावा पॉवर प्ले मध्ये बनवलेल्या आहेत बाहेर खेळत असताना. परंतु आज घरच्याच मैदानावर धोनीच्या विरोधात 5 षटकार लगातार आलेले आहेत. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले ते मॅक्सी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. सार्थक मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. दापलकावर धाव संख्या आपण सध्याच्या घडीला पाहतायत. सुमित आलेत मैदानाच्या आत. शेवटचे 7 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे धोनी आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण अप्रतिम. रनआउटची संधी. ओ गोल्डन चान्स. इथे जर कधी फलंदाज रनआउट झाला असता तर 6 बॉल 6चं समीकरण असतं. आता 6 चेंडू 5चं समीकरण आहे. जयंत ऑन स्ट्राइक. डीजे मित ध्रुव आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आणि सामना फिनिश. 4.1 षटकात 97 धावांचा सक्सेसफुली पाठलाग. दिशांत 11 ला अभिनंदन.
ऑफ द मॅच आपण पाहू आता